श्रीराम समर्थ. विराम काळी विकळ शरीर, उदास चित्ती न धरीच धीर. चिंतामणी चिंतने चेत्तहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पार्वती पते हर हर महादेव, काशी विश्वेश्वर भगवान की जय. श्रोतेहो नमस्कार. भगवंत अलौकिक शक्ती, ज्या शक्तीच्या योगाने माणसाच्या जीवनामधला अंधकार, अज्ञान या सगळ्या गोष्टींचा नाश होऊन दिव्य ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये पसरतो, त्या सगळ्या गोष्टी पसरवणारी शक्ती आहे, जिचं अस्तित्व माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही. ज्या ज्या वेळेला माणसाला ज्या काही गोष्टी, ज्या काही घटना, जे काही कार्य करण्याच्या इप्सित असं मनाला वाटतं, त्या प्रत्येक कार्यामध्ये ती शक्ती त्याला सहकार्य करते. म्हणून तर त्या शक्तीचा संचय आपल्यामध्ये करायचा आहे. ती शक्ती आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे. ती शक्ती आपल्यामध्ये सामावून घेण्याचं साधन काय असेल तर भगवंताच्या दिव्यत्वाची प्राप्ती करून घेणं हे साधन आहे. आणि दिव्यत्वाची प्राप्ती करून घेण्याचं साधन काय असेल तर तप आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. भगवंतानी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन त्या भगवंताच्या क्षेत्रावरची भगवंताची अनुभूती आपण अनुभवावी. आपण त्यातल्या शक्तीचा काही भाग आपल्यामध्ये प्रसारित करून घ्यावा. ही असे अनेक मार्ग या शक्तीच्या प्राप्तीचे आहेत. असं अनेकांनी केलं आहे. भगवान काशी विश्वनाथाची स्वारी जेव्हा पुन्हा परत काशीमध्ये आली, काशीमध्ये आल्यावरती भगवंतानी सगळ्यात पहिल्यांदी भेट कोणाची घेतली असेल तर अशीच भगवंताच्या नामाची साधना करणारे, भगवत प्राप्तीची साधना करणारे नव्हे ज्या दिवशी भगवंतानी काशीचा निवास सोडला, मंद्राचल पर्वतावरती वास्तव्य केलं, त्या क्षणापासून अन्नपाण्याचा त्याग करून ज्या दिवशी भगवान महादेवांची स्वारी काशीमध्ये पदार्पण करेल, त्या क्षणी माझी तपश्चर्या थांबवेल असा हटनिग्रह करणारे भगवंताचे परमभक्त जैगीष मुनी, या जैगीषव्य मुनींनी अगदी निश्चय केला नव्हता असं नाही, पूर्ण निश्चय करून त्यांची तपश्चर्याही पूर्ण झाली होती. फक्त निश्चय केला किंवा फक्त संकल्प खूप होता तो. आपल्याही जीवनामध्ये आपण अनेक संकल्प करतो. संकल्प परिपूर्ण होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगू का मंडळी, एक अनुभव म्हणून सांगतो की संकल्प तेव्हाच पूर्ण होतात असं म्हणलेलं आहे संतांनी पण, की सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सत्यसंकल्पाचा दाता नारायण, दाता नारायण. सत्यसंकल्पाचा दाता नारायण भगवान, जो सत्याने संकल्प करतो. अर्थात आपण सत्याने संकल्प करत नाही अशातला भाग नाही, पण आपल्या संकल्पाच्या मागे विकल्प भरपूर असतात. हे विकल्प दूर झाले पाहिजे. आपल्या संकल्पामागचे विकल्प म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी संकल्प केलाय, बघू आता फळ मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं, म्हणजे फळाच्या अपेक्षेने केलेला एक संकल्प. त्या संकल्पातही विकल्प की काही सांगता येत नाही. आम्ही आधी भरपूर केलं म्हणलं पण काही यश आलं नाही. अशा अनेक विचारांनी आम्ही ग्रासलेलो आहे. बरं, तो संकल्प चालू असताना जेव्हा बऱ्याच वेळा बहुतांशी आमच्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या अनेक विकारांनी आमची दैनंदिनी रोजची चालू असते. आपण
या विकारांनी इतके गुंतून गेलेलो आहे, आपण या विकारांमध्ये इतके गुरफटलेलो आहे की आपण तो संकल्प आता आपल्याला करून टाकायचा आहे. म्हणून तो संकल्प पूर्ण करतो. ज्या वेळेला तो संकल्प आम्ही दृढ निश्चयाने करू, विना विकल्पाने करू, त्यावेळेला त्याच्यातली ताकद काही औरच आहे. संकल्प पूर्ण व्हायच्या आधी फलश्रुती प्राप्त होणारी अशा अनेक वेळा आपण अनुभवाच्या कथा ऐकतो. बरं, ते पौराणिक भागातच आहे असं नाही, आत्ताच्याही कालखंडात ते आहे, नाही असं नाही. महाराज कायम आमचे सांगायचे की कंपनी प्रत्येक वेळा इंजिन बदलत नाही, तर प्रत्येक वेळा मॉडेल बदलती, वरचं कवर बदलती, इंजिन तेच असतं. तसं बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या भगवंताची कृपा प्राप्त का नाही होणार हो. काळ कोणताही असो, काळ कोणताही असला तरी कृपा तीच आहे. फक्त ती कृपा प्राप्त करून घेण्याची जी साधना आहे ना, त्या साधनेची पद्धत आम्ही ज्या वेळेला चूक करतो, ज्या वेळेला बदलतो, त्यावेळेला आम्हाला ती अनुभूती यायला थोडी अडचण निर्माण होते, बाकी काही नाही. असो, भगवंताची ही तपश्चर्या करणारे जैगीश्वर मुनी, या जैगीशव्य मुनींनी जी तपश्चर्या सुरू केली, या तपश्चर्येचं फलद्रूप म्हणून भगवान महादेवाची स्वारी सगळ्यात पहिल्यांदी काशीमध्ये प्रवेश केल्यावरती या मुनींना भेटायला गेली. शिलाद पुत्र स्वतः बरोबर होते, नंदीश्वर बरोबर होते. नंदीश्वरांना आज्ञा केली भगवंतांनी की माझ्या हातातलं हे लीला कमल घ्या आणि हे लीला कमल घेऊन आतमध्ये जा, मुनींना या लीला कमलाचा स्पर्श करा. भगवंताच्या या लीला कमलाची ही ताकद आहे की अमृततुल्य हे जे लीला कमल हे अमृततुल्य आहे. याचा स्पर्श झाल्याबरोबर सगळ्या गोष्टींचं पोषण, भरण पोषण करणारं हे कमळ. तसंच झालं. नंदीश्वरांनी हे कमळ आणलं, मुनींना स्पर्श केला. मुनींना जसा कमळाचा स्पर्श झाला, जैगीशव्य मुनी उल्हासित झाले. उठून नंदीश्वरांना समोर पाहिलं, नमस्कार केला. नंदीश्वरांनी त्यांना बरोबर घेतलं, बाहेर आणलं. तो समोर कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी. स्वतः महादेवांची स्वारी समोर उभी होती. बरं, नुसते महादेव होते का, नाही तर कर्पूर गौरम करुणावतारम, तो कारुण्याचा अवतार. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि पार्वतीपते हर हर महादेव. भगवान महादेवांना पाहिलं. वामांगी गिरिराज नंदिनी बसलेली होती. नमस्कार केला मुनींनी, स्तुती केली भगवंताची. भगवंताची स्तुती करत असताना भगवंताला अनेक उपमा या ठिकाणी जिगीशव्य मुनींनी दिल्या. भगवंताला आनंद वाटला, भगवंत प्रसन्न झाले. भगवंतानी पाहिलं, आपणास जे काही इच्छा आहे ती इच्छा आपण वररूपाने मागावी. त्यावेळेला यांनी हात जोडून बघितलं, हे प्रभो, इच्छा काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाची इच्छा आपल्या चरणाशी अखंड मन चित्त वृत्ती आपल्या चरणाशी असाव्या. प्रत्येक भक्ताचं हेच मागणं आहे. देवाचं चरणा व्यतिरिक्त इतरत्र कोणत्याही गोष्टीमध्ये भक्ताला अजिबात रस नाही आहे. दुसरी गोष्ट, यांनी पहिला आपण कृपा केलीच आहे. दुसरा वर असा द्या की ज्या शिवलिंगाची स्थापना माझ्या हाताने झाली आहे याच्यामध्ये आपण अखंड वास्तव्य करावं. अखंड वास्तव्य करावं म्हणून आशीर्वाद घेतला. भगवान महादेवांनी तथास्तु म्हणून वर दिला. आशीर्वाद देताना भगवान महादेवांनी पाहिलं, म्हणलं, हे जैगीशव्य मुनी, आपण स्थापन केलेल्या या जैगीशव्येश्वर लिंगालाचं दर्शन परम दुर्लभ. जो कोणी करेल
योगशास्त्राचा अभ्यास त्याला सहज प्राप्त करता येईल. दुसरी गोष्ट, 3 वर्ष जो कोणी याची अखंड सेवा पूजा करेल, योगशास्त्राचा अभ्यास सहज त्याला प्राप्त होईल. 6 महिने जो कोणी जैगीषव्य गुफेमध्ये जाऊन योगाभ्यास करेल त्याच्यावर माझी कृपा होईल. मनवांछित सिद्धी प्राप्त होतील. आपल्याद्वारे स्थापन केलेलं हे शिवलिंग ज्येष्ठेश्वर नावाने प्रसिद्ध होईल. भगवंताला नमस्कार केला. भगवंतानी आशीर्वाद दिला. पुढे अनेक विप्रवर त्या ठिकाणी आलेले होते. विप्रवरांचंही काशीमध्ये आगमन झालेलं होतं. मंदराचल पर्वतावर भगवान ज्या वेळेला निघून गेले त्यावेळेला या सगळ्या विप्रांनी सुद्धा, सगळ्या संन्याशांनी सुद्धा आपल्या जीवनाची वाटचाल अगदी सगळ्यांनी थांबवून टाकली होती. बस भगवंताची तपश्चर्या करायची. भगवंत ज्या वेळेला या काशीनगरीमध्ये पदार्पण करतील त्याच वेळेला आपलं जीवन खरं आहे असं म्हणून या सगळ्या दंडधारी संन्याशी लोकांनी आपल्या दंडानी दंडखात नावाचं तीर्थ तयार केलं होतं. दंडांनी यांनी ते सगळं खोदलं होतं. या खोदलेल्या तीर्थामध्ये त्याच्या आजूबाजूला जवळजवळ 5000 शिवलिंगांची स्थापना केली आणि 5000 लिंगांची स्थापना करून प्रतिदिवशी तिथे भगवंताची आराधना, भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या रुद्रपाठाचं महत्त्व या सगळ्या गोष्टींनी युक्त भगवंताची पूजा केली. त्यावेळेला या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या महादेवांनी या विप्रवरांसाठी म्हणून जैगीश्वरापासून पुढे, ज्येष्ठेश्वरापासून पुढे या सगळ्या विप्रांना आशीर्वाद देण्यासाठी महादेवाची स्वारी पुढे गेली. ज्या वेळेला भगवान महादेवाची स्वारी गेली, हात जोडले, सगळ्या विप्रांनी बघितलं. हे विप्रवरो बोला. त्यावेळेला विप्र बघतायत, हे उमापते महेश्वरा, आपण सर्वज्ञ आहात. आपण या भवसागराचा हरण करणाऱ्या काशीपुरीचा त्याग केला, पण आमची इच्छा आहे याच्यानंतर आपण कधीही या काशीपुरीचा त्याग करू नये. दुसरी गोष्ट, ब्राह्मण कितीही जरी श्रेष्ठ झाले, कितीही यांच्या वाणीमध्ये ताकद असली तरी काशी क्षेत्रामध्ये वास करणाऱ्या ब्राह्मणाच्या मुखातनं कधी शाप बाहेर पडू नये, किंवा पडला तरी तो कुणाच्याही मुक्तीच्या मार्गामध्ये व्यत्यय आणू नये, हा आशीर्वाद आमच्या सगळ्या विप्रवरांना द्या. दुसरी गोष्ट, आपल्या चरणारविंदामध्ये आमची निर्द्वंद्व भक्ती अखंड राहावी, ही आमची प्रार्थना मान्य करा. भगवान महादेव दयाळूच होते, सगळ्यांना आशीर्वाद दिला. सगळ्या विप्रवरांनी महादेवाची पूजा केली. भगवान महादेव बघतायत, अन्यत्र केलेलं पाप काशीमध्ये नष्ट होईल, काशीमध्ये केलेलं पाप अंतर्गृहामध्ये नष्ट होईल, पण अंतर्गृहामध्ये केलेलं पाप मात्र पैशाच्य योनीला आपल्याला प्राप्त करून देईल. अंतर्गृहामध्ये तरी कुणाकडनं पाप होऊ नये, ही भगवंतानी घालून दिलेली अट आहे. त्याला हजारो वर्ष पिशाच्य योनीमध्ये राहावं लागेल, हजारो वर्ष रुद्र पिशाच्य म्हणून वागावं लागेल. जो कोणी काशीच्या अंतर्गृहामध्ये पाप करेल, अधर्म करेल. मंडळी, भगवंताचं वचन आहे, भगवंत दयाळू आहे, पण त्याच्या दयेचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. भगवंताची कृपा प्राप्त झालेल्या विप्रवरांनी भगवंताचा आशीर्वाद घेतला. पुढे ज्येष्ठेश्वर क्षेत्र, मुनींनी स्थापित केलेले 5000 शिवलिंग हे आशीर्वाद देणारे आहेतच. त्याच्याजवळ उत्तर भागामध्ये परापरेश्वर लिंग आहे. हे परापरेश्वर लिंग स्थापनेची आख्यायिका अशी आहे की दंडखात नावाचं जे महातीर्थ आहे, परम विप्रवरांनी उत्तम अशी तपश्चर्या तिथे केलेली. तिथे प्रल्हादाचे मामा भक्तराज प्रल्हाद, याचे मामा दुंदुभी निल्हाद याने विचार केला,
सगळ्या देवांना हरवायचं कसं, परास्त करायचं कसं. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की देवांना बळ मिळतं कुठून, तर यज्ञयागामध्ये केल्या जाणाऱ्या भगवंताच्या नावाच्या आहुत्या. जे यजन केल्या जातं देवांच्या नावानी विप्रवरांनी मंत्र पाठाद्वारे भगवंताला दिलेलं भोजन हे देवांच्या बळ वाढवण्याचं मुख्य कारण आहे. सगळ्यात पहिल्यांदी जर हे विप्रच संपवले तर विप्र संपले म्हणजे वेद संपतील, वेद संपले म्हणजे आपोआपच देवांना उपवास घडेल. ज्या वेळेला देवांना उपवास घडेल त्यावेळेला देवांना हरवणं सहज शक्य आहे. अशा विचारांनी या अनेक दुष्ट अशा दैत्यांनी ब्राह्मणांना संपवायला सुरुवात केली. अनेकांनी अनेक विविध असे भ्रष्ट नष्ट दुष्ट अशा राक्षसांचे रूप धारण केले. अनेक ब्राह्मणांचा संहार करायला सुरुवात केली. एक दिवस शिवरात्रीच्या दिवशी एक शिवव्रती विप्र महादेवांची पूजा करत बसला होता, तपश्चर्या करत बसला होता. दैत्यराज या दुंदुभीने वाघाचं रूप धारण केलं आणि वाघाचं रूप धारण करून या दृढ अशा शिवव्रतीवरती धावून गेला की त्याच्या मनात होतं की यालाही खाऊन घ्यावं. पण मंडळी, तो तपश्चर्येला बसलेला होता, नामस्मरणाला बसलेला होता, जपाला बसलेला होता. संतांनी हे अभिवचन दिलंय की ज्या वेळेला व्यक्ती भगवंताचं नाम घेतो, भगवंताचं गुणगान गातो, भगवंताचं संकीर्तन करतो, काळही त्याच्या पुढे नमस्कार करतो, काळही त्याला काहीही करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे. आणि ज्या वेळेला असं होतंच की भगवत कार्य करता करता एखाद्याला आपल्या जीवनाची यात्रा संपवावी लागती, ते त्याचं एक प्रकारचं सौभाग्यच असतं की भगवंत त्याला त्या इप्सित असलेल्या जागेवरती त्याची इहलोकाची यात्रा संपवणं हे त्याच्याही मनातली एक, आपण जे भगवंताची भक्ती करतो यामध्येच आपला अंतिम श्वास घ्यावा अशी अनेक भक्तांची इच्छा असते. भगवंत ती पूर्ण करतो. मग काय पाहता, त्या ठिकाणी भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्यावरती त्यांनी मागच्या मागेच या वाघाच्या जबड्याला हात घातला, आपल्या भुजेच्या आणि छातीच्या मध्ये त्याला दाबलंय. अहो, काखेमध्ये दाबलं. या दैत्याचा एका क्षणामध्ये भगवंतानी वध केला. भगवंतानी त्याचा वध केला. त्याच्या आरडाओरड्याचा आवाज आजूबाजूचे शेकडो ऋषीमुनी या प्रवराच्या कुटीजवळ जमले होते. सगळ्यांना भगवंताचं दर्शन झालं. या निमित्ताने त्या तपोधन विप्राणी ज्या भगवंताच्या शिवलिंगाची स्थापना केली होती ना, त्या शिवलिंगाला व्याघ्रेश्वर असं नाव प्रसिद्ध झालं. ज्येष्ठेश्वराच्या जवळ हे व्याघ्रेश्वर भगवंताच्या काशी निवासामधलं एक तीर्थ, एक भगवंताचं क्षेत्र. जो कोणी अशा अनेक तीर्थांचं भगवंताच्या कृपेची दिशा आणि आपल्या जीवनामध्ये संकल्पपूर्तीने प्राप्ती करून घेतो, नक्कीच त्याच्या जीवनामध्ये भगवत कृपा प्राप्त होती. आपल्यालाही ती होत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. जय जय रघुवीर समर्थ.